व्हॅलेंटाईन डे. खरं तर असा हा एक दिवस, प्रेमाचा दिवस साजरा करणं मला वैयक्तिकदृष्ट्या काही फारसं पटत नाही. पण तो कोणीच सेलिब्रेट करू नये असं सुद्धा कधी वाटलं नाही. पण आता काही उदाहरणं बघा. मध्य प्रदेशमधल्या रतलाम जिल्ह्यातल्या एका पंचायतीमध्ये नियम बनवला, ज्या घरातील तरुण प्रेमविवाह करतील त्या घराचा, कुटुंबाचा बहिष्कार करायचा. गुजरात सरकार प्रेमविवाहांवर आता अधिक निर्बंध आणू बघत आहे. प्रेमविवाह करणाऱ्यांना क्लास 2 ऑफिसरकडून संमती घ्यावी लागणार. सरकारकडून प्रेमविवाह इच्छुकांच्या घरी 30 दिवसांची नोटीस पाठवली जाणार आणि त्या काळात त्यांच्याकडून उत्तर येणं, म्हणजे घरच्यांकडून उत्तर येणं अपेक्षित आहे. जर कुटुंबियांनी आक्षेप घेतला तर क्लास 2 ऑफिसरकडून याची पडताळणी केली जाणार. म्हणजे स्वतःच्या मर्जीने आयुष्याचा जोडीदार सुद्धा त्यांनी ठरवायचा नाही. मध्यंतरी शरयू नदीमध्ये एकाने स्वतःच्या पत्नीला जवळ घेतलं तर आजूबाजूच्या संस्कृती रक्षकांनी त्याला मारहाण केली. आणि आजच्या दिवशी हुडकून हुडकून मारहाण करणारे सुद्धा आहेतच. खरं तर त्यांना प्रेम या शब्दाची चीड आहे. व्हॅलेंटाईन डेला विरोध, लव्ह मॅरेजला विरोध, LGBTQ ला विरोध, त्यांचा खरा विरोध तर प्रेमाला आहे. बाकी सगळं निमित्त. द्वेषाची भाषा मात्र बोलून बघा, बघा कसे डोक्यावर घेते. तुम्ही वाटेल तेवढा द्वेष पसरवा, त्यांना आनंद वाटेल, सत्कार करतील, पण प्रेमाचं नाव सुद्धा काढायचं नाही. का माहितीये? कारण प्रेम काळजी करण्याचं, चिकित्सा करण्याचं, सुधारणा करण्याचं स्वातंत्र्य देतं. उदाहरणार्थ, जर देशावर प्रेम केलं तर देशाची प्रगती व्हावी असं वाटणार, सुधारणा सुचणार, अयोग्य निर्णयांची चिकित्सा होणार आणि या सगळ्याचीच त्यांना भीती वाटते. म्हणून तर द्वेष, क्रौर्य, हिंसा, उच्चत्व, विभाजन हे सगळं त्यांना. तुम्ही ठरवा तुम्हाला काय हवं.